नमस्कार मंडळी, उद्या जायचं आहे गावी आणि उद्याची आपली तिकीट आहे जनशताब्दीची आणि सामान घेतलं आहे ते आता लक्झरी टाकतो. म्हणजे कसं टेन्शन नाही ना, सकाळ सकाळ धावपळ होईल आणि पटापट नॅशनल दाखव लक्झरी टाकतो सामान. मी सुनील परी निघालो आता सामान टाकायला. तर दाखवतो मला काय काय सामान घेतलं. म्हणजे आता आलो 3 वाजता आणि गाडी पटकन थांबलेली होती. जीवदानी आहे पण हा चालत त्यांच्याकडे पटपट जीवदानी सामान टाकलं आपण पटकन ना. येते ना उद्या गावी. ओके. काय काय तुझं नाव आहे बरं. तर आता आलो आहे आपल्या मार्केटला आणि हे तुळशी नवीन ठाणे आणि आता जाऊया काहीतरी खाऊया. भूक लागलेली. काय करणार तुला रे? काय खाणार? मिसळ पाव खाणार. बरं तू काय खाणार? हां काय खाणार? बरं तुला कशी जरा सांग. काय झालं? काय झालं? मामलेदार सारखी आहे. मामलेदार सारखी आहे का? वेगळी वेगळी. बरं. सोनारीची नुसती खरेदी चालू आहे. तिथे गावी नाही तर म्हणजे काय ना काय घेतच राहते ती कपडे आणि टाईम खूप लागतो इथं काय घ्यायचं असेल तर. काहीतरी घेते. गाडीने जायचंय. रिक्षाने. हां वाट बघतो ना रिक्षाची. तर मंडळी आता वाटले सकाळचे 5 आणि मी आणि परी आलो खाली. सोनाली येते जरा असं बघून म्हणजे पाणी पिणीचं नळगुट राहिलं की नाही चालू हे बघत येते ती. आणि आम्ही निघालो जवळ गावाला ना. बा मजा करूया ना. हां तू करणार ना? बरं. तर आम्ही खास पावसाची मजा घ्यायला चाललेलो आहे आणि मी म्हणजे शेती करायला चाललेलो आहे. तर आपली ट्रेन आहे आज जनशताब्दी एक्सप्रेस आणि काहीतरी ठाण्याला येते 5:46 येते ती. तर जाऊया फटाफट. तुला जाऊया आणि रिक्षात जाऊया. चला आता वाजले 5:50 आणि आम्ही आलो ठाणे स्टेशनला. गाडी लेट आहे आज 40 ते 45 मिनिट आणि जे सगळे थांबलेत ना इकडे वाट बघतायत ती सगळे जनशताब्दीचे. हां बा झोप नाही झाली. हां येते ना तू गावी. मंडळी ही जी गाडी आली दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ही काल रात्रीची आहे आणि ती आज सकाळी आली. विचार करा काय म्हणजे लेट आहेत गाड्या बाई. गर्दी आहे तिला पण. आणखी काल रात्रीची पब्लिक आहे जी अजून घरी गेली नाही इथंच थांबली स्टेशनला. बघा ढकल. हा बाजूलाच येतोय. आली बाबा एकदाची आली गाडी आणि आमचा डबा आहे C3. लय लेट केलं ते बाबा. एकाच जागी सगळ्यात जास्त गर्दी केली या लोकांनी. बघा आपले चाकरमानी नुसते गावी जातात म्हणजे मायासारखे ना. ठीक आहे जरा बरं वाटलं ना एसी मध्ये. बा ही बा आपली मोमो. ही बा आपली मोमो. हां हां रे
काय म्हणजे ही 2 सीटवर जागा पडत नव्हती आणि मग जे जाणार येणार आहेत ना त्यांना त्रास होईल. ते बसवलं आणि बसले मोबाईल घेऊन, टेन्शन नाही म्हणजे मला पण सीट भेटली, हिला पण सीट आणि हिला पण मजे ही मजे. कसं वाटतं सोनाली, आवडली सीट? सोनाली नाही आवडली कारण तिला झोपायची सवय आहे, म्हणजे गेल्या गेल्या आपलं अंग टेकून द्यायचं आणि लोळायचं. हे कसं बसून सीट पाठीविटी करू शकतो, पण तिला ते जमत नाही ना. तर आता वाजले 7:44 झालीत आणि पनवेल आलं आहे, पहिला स्टेशन आपला. गाडी पूर्ण लेट झाली आहे, एक दीड तास लेट आहे गाडी जनशताब्दी. बघू आता किती वाजता पोचते रायकोलीमध्ये. काय आलं मंडळी, काय माहिती काय झालं, काय माहिती कळत नाही. गाडी पळवतच नाही आणि मी जो बघते स्पीड आहे तेवढाच आहे स्पीड, पुढे काय पळवतच नाही गाडी, स्लो स्लो चालत नसते आणि असं आपण कधी पोचणार हेच कळत नाही. आपल्याला आतुरता आहे पटकन पोचायची, म्हणजे हिला काहीतरी 12-12:30ला पोचते, मुश्किल आहे 12:30ला, म्हणजे 1:30 वाजता जरी नेलं तरी चांगलंच आहे. बरोबर किती वाजता पोचते गणपतीमध्ये. आता आलंय पेन आणि पेनला पण क्रॉसिंगला थांबली गाडी, नुसती स्लोच आहे, पळवतच नाही तो, एकदम हळूहळू हळूहळू नेतोय. हे थोडं क्लायमेट जरा इथं बरं वाटतंय, मुंबईपेक्षा सुटली आता.
पडला नाही. हलका ऐकला ते पण एकदम बारीक बारीक माझ्या हाताला लागते थोडं थोडं. आता कुठे मस्त पळव होता, आता परत लागली क्रॉसिंग. आणि वातावरण पण मस्त बनलंय, फक्त आता पाऊस पडायचीच वाट बघतो. मला वाटलं चिपळूण आलं, पण इथे आताची खेळच आहे. अरे बापरे, तिथंच लेट आहे. खेळ आला खेळ. जसं बघा, मी खेडला पोचलो आणि पाऊस आला माझ्या स्वागतासाठी. मुंबईत एक थेंब नाही. इथं खूप बरं वाटलं पावसाला, म्हणजे एवढा हलका पाऊस येऊन पण जरा बरं वाटलं, कारण मुंबईची लोक पण वाट बघतायत कधी पाऊस येईल. आणि फायनली मला पाऊस भेटलाच पहिला. वा, पहिल्या पावसाचा म्हणजे मला भेटला, त्यामुळे माझ्या पहिल्या पावसाचा मला आनंद. आणि तो पण खेडलाच भेटला. थोडं तर आता वाजलेत 11:50 आणि चिपळूण आला. आणि चिपळूणमध्ये पण क्लायमेट पावसासारखं झालेलं आहे, म्हणजे मी बरोबर टाईमवर आलो आहे. एक नंबर क्लायमेट झालं, एक नंबर. आणि भारी दिसतोय आपला चिपळूण. आता आतुरता आहे आपल्या कणकवलीत जायची, गाडी लेट झाली 3 तास. आता एवढ्यात आता अजून 1 तासाने पोचलो असतो कणकवलीला. मला वाटत नाही 350 पोचेल कणकवलीला. बघू आता. हवा मस्त आली, वाढला जोर परत पावसाचा. आणि इथे जरा थंड वाटायला लागलं. मगाशी बीडमध्ये येऊन भिजलेलो थोडासा, आता चिपळूणमधून भिजायला लागलं. बरी लावून आणलं असं, बरी झोपली. जातो आतमध्ये. जोर नाही पकडत आहे, थोडा पाहिजे असता. बरी आमची मस्त आराम करते आणि कोणाली पावसाकडे बघते. तिला वाटत होतं पाऊस पडणार नाही, पण बघा पडायला लागला. बोललो का नाही, कारण एक्सपिरियन्स. ओके, मस्त घेतली तर आपण वडापाव आता खाऊया. ती नाही खाणार, मीच खाणार आहे चिपळूणचा वडापाव. आता परी उठली आहे आणि तिथं आता नाश्ता चालू आहे. सोनाने काय केलं नाश्त्यासाठी? बनाना शेक. हां, त्याच्या आवडीचं खाणं आहे. बनाना शेक चालू आहे आणि काम पण चालू आहे त्याचं. हातामध्ये मोबाईल घेतला. बघू बाबा, इकडे बघ. कोण आहे? मला नाही माहिती कोण आहे. तू सांग कोण आहे. कुठे चालली तू? सीट बुक केली आहे तू? बसली असती? हां, जागा कोणाची जागा बरी? नाव दिलंय काय?
वरती करू. झोप 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 झोपते नाही बसलीच बघ कशी. मंडळी आता वाजले दुपारचे 1:01 आणि पोहोचलोय आता रत्नागिरीला. हे जे रत्नागिरीचे साखरमणी आहे ते चालले आपापल्या घरी. गाडी अर्धी खाली आहे. 3 सीट आहेत ते मला एक ख्याला भेटलेत मला डोळायला. एवढं दाखवतो तुम्हाला साखरमणी. गाडीच पूर्ण खाली झाली. आता बघूया घरी जाऊया नंतर खरेदी कणकोली येणार आणि मग पावसात जरा भिजूया पाऊस पडला तर. आणि इकडे पकडूया पहिले तर. हा टार्गेट आहे माझा. चला 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 पटापट. आली बाबा एकदाची. आता वाजले 2:38 झाली. कणकवली आली. लेट केलंस रे बाबा. आणि पूर्ण गाडी खाली. आता झोपून जावा. कुडाळ्याला जाणार आहे नाही. सॉरी कुडाळ्यात थांबत नाही. इकडे तिकडे जावा. मजबूत आहे. चटके लागतात गुणाचे. ती कुठे गेली लगेच. मजबूत. आता इकडनं आपण आहे ना रिक्षाने डेपोमध्ये आलो. कणकवली डेपो. बस डायरेक्ट लागली होती साकेडी फोंडा. यात आम्ही लोक लगेच बसलो आणि आता फोंड इकडनं जाऊया आणि फोंड्यात उतरूया. तर इकडनं आता आलो आहे फोंडा घाट बस स्थानक. आणि इकडनं आता जायचं आहे पुढे घरी. तर घरी जायला हीच बस जाणार आहे पण अर्ध्या तासाने जाणार आहे. भारी आहे का तू. तरी आपण मगाशी उतरलेलो एस टी त्याने आता जाऊया परत आणि हरकुळ्यात उतरूया. म्हणजे 3 वेळा झाला आणि डायरेक्ट गेलो असतो तर रिक्षाने 600-700 रुपये झाले असते. पैसे बचाव संघटना. जाऊया थोड्या वेळाने एस टीने निघूया. का आला काय चल. तर मंडळी आता उतरलो आणि ही आपली नदीला आलंय पाणी. बाबा पाणी बघितलं तू. नदी आहे नदी. बसचा प्रवास करून ट्रेनचा प्रवास करून दमली काय बघा. ती दमणार नाही माझ्यासारखी आहे. चल जमत नाही अजिबात. चला चला. काय होय होय म्हणजे बघा ना किती बरं वाटतं आपल्या गावाला बघून. आणि हे सगळा थकवा निघून जातो हे बघितल्यानंतर. तर मंडळी आता वाजलेत संध्याकाळचे 5:02 झाली आणि आता पोचलोय मी आपल्या घराच्या इथे. आणि मेन म्हणजे ना त्या गाडीला धमाल नाही झाला. ती गाडी लेट असून सुद्धा तिच्या टायमावर बरोबर पोचली. आणि धमाला कुठे झालं कणकवलीला उतरल्यानंतर 3 गाड्या आपण चेंज केल्या त्यात धमाल झाला. आणि गरमी आहे पाऊस खेडच्या पुढे चिपळूणच्या मधोमध आहे पाऊस थोडाफार बारीक बारीक. तो पण म्हणजे जोरच पकडत नाही लगेच गेला. मंडळी उद्यापासून नवीन ब्लॉग येतील. नवीन तुम्हाला जसं पाहिजे तसं येतील. आणि जर काय असेल तुमच्या पण तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी पण करेक्शन करेन काहीतरी. तर मंडळी असा होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा
सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि खुश बाय बाय.